तुमच्यासाठी स्पेशल. नमस्कार युट्यूब रसिको, मी अजिंक्य विद्ये, तुमच्या सर्वांचा लाडका आणि आवडता कार्यक्रम तुमच्यासाठी स्पेशल मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण एक नवीन अशी धमाल सिरीज घेऊन आलेलो आहोत, भेट अन्नपूर्णेची. तर आपण वेगवेगळ्या अशा अन्नपूर्णांना भेट देऊन आपण त्यांच्याकडून वेगवेगळ्या अशा रेसिपीज, त्यांच्या हातातली जी कला आहे, जी पाककला आहे, ती आपण जाणून घेणार आहोत. तर आपण आता आलेलो आहोत ते शहापूर मधील पोद्दार मावशी यांच्या घरी. दिगंबर पोद्दार यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई पोद्दार मावशी यांच्याकडून आपण छान छान रेसिपीज त्यांच्याकडून जाणून घेऊयात आणि पाहूयात. तर चला जाऊयात शहापुरातील पोद्दार मावशी यांच्या घरी. नमस्कार मावशी. वा वा, गजानन महाराज या ठिकाणी आहे. जशी परत त्यांची सेवा सुरू केली, त्यांची उपासना, त्यांचं जप, त्यांची पोथी सुरू केल्यापासून इतकं छान वाटतं, इतकं छान वाटते, खूप छान वाटतं, फुलासारखं छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि त्यांची आता सेवा पण खूप छान होते. बरेच वेळा शेगाव त्या निमित्ताने शेगावला जाणं होतं. आणि शेगाव म्हणजे अगदीच सुंदर आहे, मुळात स्वच्छता प्रिय असं वातावरण आहे. आणि महाराजांचा जो काही म्हणा, नामस्मरण म्हणा, तो जो काही तो आनंदच खूप निराळा आहे. बाकी दिगंबर, तुम्ही या संदर्भात काय सांगू शकता? महाराजांची भक्ती केल्यामुळे खूप फरक पडतो, चांगलेच अनुभव येतात, वाईट अनुभव येत नाही, संकट काही येत नाही, आणि आली तरी ते बरोबर त्याच्यातून आपल्याला मार्ग दाखवतात. तर मावशी, आता तुम्ही मला एक छानशी आपल्या दर्शकांना एक रेसिपी दाखवणार. तर ती रेसिपी साधारण तुम्हाला कधीपासून त्या रेसिपी संदर्भात तुम्ही मला काय सांगू शकाल, किंवा तुमच्या आयुष्यातली जी ही पाककला आहे, कारण आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे की भेट अन्नपूर्णेची. तर ही एक अन्नपूर्णा आम्ही भेटलेलो आहोत. तर त्या अन्नपूर्णेला काही जण लहानपणापासून स्वयंपाक करतात, काही जणी लग्न झाल्यानंतर, काही जणी प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक एज ग्रुप असतं किंवा एक वारसा परंपरा असते की आपण आईकडून शिकलो, आपण आजीकडून शिकलो. तर ते त्या संदर्भात तुम्ही मला थोडी ही पाककला मी माझ्या आईकडूनच शिकले, आणि ती स्वतः खूप छान करायची. त्याच्यामुळे तिने पण म्हणजे आम्हाला शिकवताना किंवा आम्हाला बघताना ते छान वाटायचं. आणि ती जशी चुकत नव्हती तसं आमच्या हातून पण त्याच्या बाबतीत कधी चूक होत नाही, शक्यतो नाहीच होत. आणि इतकं छान लागतंय, खूप छान लागते. पण छान भरल्या जातं, आणि दुसऱ्या गोष्टींची आठवण पण येत नाही. आमच्या काळामध्ये सगळं खाणं पिणं बंद झालं किंवा काय, वडे पाव खायची किंवा दुसरं काही आणखी दुसरं काही खायची, बाहेरचं शिजवलेलं अन्न, हे खाल्ल्यामुळे ती खायची इच्छा अजिबात होत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही जी रेसिपी चविष्ट आहे, आता जी रेसिपी काय नक्की तुम्ही जे वर्णन केलंय, इतकं सुंदर वर्णन केलंय, त्या रेसिपीचं नाव काय नक्की? रेसिपीचं नाव डाळ ढोकळी म्हणतात, त्याला चकोल्या, गोड चकोल्या म्हणतात, चिंचगोळ्याच्या चकोल्या म्हणतात.
अच्छा, म्हणजे चकोल्या म्हणून चकोल्या. आहे. आणि तुम्ही जे वर्णन मला केलं त्याच्यात मला असं वाटलं की हे पास्ता टाईप वगैरे आहे का भारतीय पास्ता, म्हणजे ज्यात चिंच गुळ असं वगैरे हा, मिक्स सगळं आहे. आहे. आता मी त्या चौकोनी शंकरपाळ्यांसारख्या केल्या, तुम्ही ते एकदम थोडंसं पातळ लाटून थोडंसं रोल करून असं बाजारात जसा पास्ता मिळतो तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता ते. किंवा मॅगी मिळते, शेवईच्या साच्यामध्ये जर पीठ घालून त्या शेवयासारखं केलं तर ते मॅगी सारखं सुद्धा छान लागतं. अच्छा, क्या बात आहे, मस्त. छान लागतं. खरंच म्हणजे लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि ते खूप छानसं त्यांना एक वेगळी लज्जतदार त्यांची फेवरेट डिश बनेल अशी आजची ही रेसिपी आहे. तर आपण वेळ न घालवता लवकरच ती रेसिपी आता लगेच ताबडतोब बघूया. चला तर मावशी आपण किचन मध्ये जाऊया. चला. तर आजची ही स्पेशल डिश बद्दल तुम्ही काय सांगाल? स्पेशल डिश म्हणजे कसं माहितीये का, कधी कधी कंटाळा येतो, कधी कधी काही खावंसं वाटत नाही, स्वयंपाकाचा भाजी नसते, या लॉकडाऊन मुळे काय आणायचं काय करायचं हा प्रश्न पडतोच ना. त्याच्यामुळे मी चकोल्या करणार चिंचगुळाच्या. म्हणजे ऍक्च्युली नक्की काय म्हणू शकतो आपण त्याला? याला चकोल्याच म्हणणार आपण, कारण तुरीची डाळ, गूळ, चिंच, भिजवलेलं पीठ, कणिक, गव्हाचं पीठ आणि फोडणीसाठी लसूण, कोथिंबीर. अच्छा, तर ते आपण साहित्य बघूयात. थोडक्यात मला असं दिसते की तुमच्या सांगण्यावरून हा एक इंडियन पास्ता आहे जो मुलं बाहेर येतात. हा बरोबर, हेल्दी एकदम, लहान मुलं पटकन आवडीने खातील अशी ही रेसिपी मावशींकडून आपल्या दर्शकांना आज पाहायला मिळणार. चला ओके, तर आपण साहित्याकडे वळूयात. हे बघ, मी पोळ्या लाटून ठेवलेल्या आहेत. या फक्त आपल्याला अशा शंकरपाळीच्या आकाराने कापायच्या. अच्छा, सजावटीसाठी कोथिंबीर आहे आणि मी ही आमटी तयार करून ठेवली आहे, ती तुरीच्या डाळीची आहे. अच्छा, याच्यात काय काय आपण वापरलेलं आहे? त्याच्यात चिंच, गूळ आणि फोडणी आणि लाल मिरची पावडर इतकंच वापरलेलं आहे. लाल मिरची पावडर, हिंग, चिंच आणि गूळ. ओके, त्याचं प्रमाण आपण मला सांगा. प्रमाण 1.5 वाटी डाळ आहे आणि 2 टीस्पून चिरलेला गूळ. अच्छा, चिरलेला गूळ आणि चिंच आहे 3 टीस्पून कोळत्याचा. ठीक आहे. पोळ्या मी करून ठेवलेल्या आहेत. झटपट होणारी अशी ही आपली आजची रेसिपी आहे. बरोबर, चला तर सुरुवात करूयात. ही आमटी आहे ना थोडीशी पातळ करायची, म्हणजे शिजताना ती थोडीशी म्हणजे घट्ट होते. बरोबर. आणि त्यात आपले ह्या ज्या आपण शंकरपाळ्यांसारख्या वड्या टाकणार आहोत त्यामुळे ते आणखीनच घट्ट होईल. हो, बरोबर. आणि हे लाटताना मी त्याला याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठावर पोळी लाटल्यामुळे हा रस्सा जरा असा घट्ट होणार. त्या आपण जेव्हा चकोल्या आतमध्ये सोडू त्यावेळेस तो ना असा पातळ राहत नाही, छान घट्ट होतो, ते खाता येतं. त्याचं एक फिक्स असं मेजरमेंट असल्यामुळे आणि दिसायला पण छान होतात. वा, ह्या चकोल्या करता करता शंकरपाळ्यांची सुद्धा आठवण होते आपल्याला. आणि एक ग्रेव्हीवाल्या शंकरपाळ्या आपण याचा अंदाज घेऊ शकतो. ते खायला पण छान लागतात. याला आणखीन काही वेगवेगळी नावं आहेत. वेगळी आहे, कोणी डाळ ढोकळी म्हणतं, वर्णातली फळं म्हणतं. वर्णातली फळं म्हणजे माहितीये का, ते वर्णातली फळं करताना त्याला तिखट वगैरे नाही घालायचं, फक्त लसूण आणि हिंगाची फोडणी द्यायची फक्त.
याला डाळ फळं म्हणतात. हे कसं जरा तिखट वगैरे असल्यामुळं तोंडाला चव पण येते. ही मुळातली रेसिपी कुठली आहे? ही रेसिपी आमच्या साताऱ्याकडे जास्त बनवल्या जाते. अच्छा. हा, साताऱ्याची स्पेशल अशीच आपण म्हणूया. संध्याकाळी शेतावरनं वगैरे आल्यावर थकवा येतो किंवा काय येतं, माणसं कंटाळा येतो काम करायचा, चुलीवर मस्त पैकी एक टोप वगैरे ठेवायचा आणि चव भोवत्याने सगळ्यांनी बसून गरम गरम चकोल्या खायच्या. आणि त्या गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे असं पोट पण भरल्यासारखं होतं आणि हेल्दी आहेत. मुळात आपण जे पास्ता वगैरे करतो ते मैदा वगैरे वापरला जातो, त्याच्यापेक्षा या केव्हाही छान आणि मुलंही आवडीने खातात. मुलांना खाण्यासाठी एकदम इंटरेस्टिंग अशी ही रेसिपी. हे आता होत आलेले आहेत. छान चिंच गुळाचा फ्लेवर असल्यामुळे ते एकदम वास पण त्याचा सुंदर येतोय. आणि वरनं अशी कोथिंबीर टाकायची शिजताना, आणि नंतर पण तुम्ही सजावटीसाठी टाकू शकता. तिने आपल्या चकोल्या रेडी झालेल्या आहेत आणि ही स्पेशल डिश आपण आता सर्व करून घेऊया. थोडी कोथिंबीर टाकायची. पास्त्यापेक्षा सुंदर लागतं ते. बरोबर. दिसताना पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय. आणि मुलांना जे काही मॅगी वगैरे ह्या ज्या सवयी लागलेल्या असतात त्यात घरच्या घरी झटकन असं आणि हेल्दी फूड आहे ते, असं म्हणूयात आपण. छानशी तुपाची धार त्याच्यावर. तर युट्यूब रसिको, मावशींच्या हातच्या एकदम झकास चकोल्या तयार झालेल्या आहेत. आपण आता टेस्ट करून बघूयात आणि मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू सांगतो. वा, म्हणजे वरणफळ म्हणा, अगदी पास्ताच, पण हा पास्ता गुळ आणि चिंच घातलेला असल्यामुळे लहान मुलांना तो एकदम वेगळे, आणि ज्यांना गोड वगैरे आवडत असेल त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. आंबट गोड एकदम वेगळाच फ्लेवर आहे. याला इंडियन पास्ता म्हणून जे काही नाव आपल्याकडून ठेवलं गेलंय त्याच्यासाठी ही साजेशी अशी उत्तम डिश आहे, कारण ती आंबट गोड सुद्धा आहे, हेल्दी पण आहे आणि भारतीय पद्धतीने मस्त साजूक तूप टाकून एकदम लज्जतदार अशी झालेली आहे. तर मावशी, खूप खूप आभारी. तुम्ही तुमच्यासाठी स्पेशलच्या या फॅमिलीला एकदम मस्त अशी डिश शिकवली. जय गजानन. जय गजानन. तर मग कशी वाटली आमची चकोल्याची डिश? लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन ताबडतोब प्रेस करा. मित्रांनो, अशा छान छान रेसिपीज घेऊन भेट अन्नपूर्णेची मध्ये पुन्हा आपण भेटूयात एका नवीन एपिसोड सोबत, नवीन अन्नपूर्णेसोबत. तर त्यामुळे पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल. आणि जाता इतकंच सांगेन, सुखी राहा, आनंदी राहा, राहा तुम्ही कुशल, आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं आवडतं आणि लाडकं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल.